मित्रांनो, महाराष्ट्रातील कामगारांसाठी एक महत्त्वाची अशी अपडेट आहे. व्हिडिओचा थंबनेल तुम्ही पाहिला असेल की आता बांधकाम कामगार योजना ही बंद झाली. मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर कामगार योजने संदर्भात भरपूर असे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. या बऱ्याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच कामगार मित्रांनी कमेंट सुद्धा केल्यात की सर, कामगार योजना ही बंद झाली का? कारण की 4 ते 5 महिने ओलांडून गेले. आम्ही बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज ऑनलाईन केलेला आहे. त्याचबरोबर आमचं फिजिकल व्हेरिफिकेशन सुद्धा झालेलं आहे. तरी पण आमचा अर्ज अद्यापही पेंडिंग दाखवत आहे. मग आता बांधकाम कामगार योजना ही बंद करण्यात आली का, असा प्रश्न या कामगारांच्या मनामध्ये गोळ करतो आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं खानवे पटेल आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आज बांधकाम कामगार योजना बंद झाली का किंवा ही योजना कितपत सुरू असणार आहे या संदर्भात महत्त्वाचा अपडेट पाहणार आहे. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉनला प्रेस करून घ्या. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये भेटत राहतील. आता मित्रांनो, बांधकाम कामगार योजना बंद होणार का या संदर्भातलं महत्त्वाचं अपडेट पाहूया. तर चला व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, कामगार योजना ही राज्य सरकारची आणि महामंडळाची एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेमार्फत महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना वेगवेगळ्या प्रकारच्या 32 कल्याणकारी योजनेचा लाभ दिला जातो. ही योजना 2011 पासून सुरू आहे आणि अद्यापही सुरूच असणार आहे. परंतु मित्रांनो, बऱ्याच महाराष्ट्रातील कामगारांनी बांधकाम कामगार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत. जसं की नवीन अर्ज असेल, रिन्युअल अर्ज असेल किंवा त्यांचे पाल्याचे शैक्षणिक क्लेम असतील, तर हे जिल्ह्यानिहाय वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे नियम त्या ठिकाणी असू शकतात. तर मित्रांनो, महत्वाचा मुद्दा असा की बांधकाम कामगार योजना ही कोणत्याही प्रकारे बंद होणार नाही. परंतु सांगण्याचं कारण फक्त एकच, कारण की मंडळाने एक स्थायी समिती स्थापन केली होती. तर त्या स्थायी समितीवर आता सध्या काम सुरू आहे. कारण की महाराष्ट्रामध्ये बरेच असे कामगार आहेत की त्यांनी बोगस नोंदणी केली आणि बोगस नोंदणी करून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिपचा वेगवेगळ्या क्लेमचा त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे. तर हे बोगसीकरण थांबावं, त्यामुळं बांधकाम कामगार महामंडळ ही वेबसाईट वेळोवेळी त्या ठिकाणी अपडेट करत आहे. आता ही वेबसाईट सध्या अपडेट सुरू आहे. बऱ्याच बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे काही जिल्ह्यामध्ये ही योजना थांबवण्यात आलेली आहे. कारण की बांधकाम कामगार ऑफिसमध्ये जेही ऑपरेटर त्या ठिकाणी असतात, त्या ऑपरेटरला वेगवेगळ्या प्रकारच्या आयड्या त्या ठिकाणी दिलेल्या असतात. तर या आयडी काही जिल्ह्यामध्ये तात्पुरत्या थांबवण्यात आलेल्या आहे. त्यामुळं कामगारांनी अर्ज ऑनलाईन केलेले असतील किंवा शैक्षणिक क्लेम कुठल्या प्रकारचे क्लेम टाकलेले असतील तर हे क्लेम सध्याही पेंडिंग असणार आहे. जोपर्यंत ही स्थायी समिती स्थापन होत नाही किंवा यावर काही निष्कर्ष निघत नाही, तोपर्यंत योजना थांबवल्या जाऊ शकते. आणि काही जिल्ह्यामध्ये यामध्ये काम सुरू आहे. त्यामुळे घाबरण्याचं कुठलंच कारण नाही. त्यामुळे तुम्ही बांधकाम मजूर आहात, तुम्ही नोंदणी केली असेल किंवा अद्यापही नोंदणी केली नसेल तर नोंदणी करून घ्या. ऑनलाईन अर्ज करून घ्या. ऑनलाईन अर्ज कसा करायचा या संदर्भात सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवर बरेच व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. तुम्ही कामगार योजनेची नोंदणी मोबाईलवर सुद्धा घर बसल्या करू शकता. किंवा तुम्हाला कामगार योजनेची नोंदणी जर करायची असेल तर स्क्रीनवर माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही संपूर्ण कागदपत्र पाठवून तुमचा अर्ज ऑनलाईन करू शकता. आता राहिला प्रश्न हा रिन्युअलचा. तर मित्रांनो, बोगसीकरण थांबावं, त्यामुळं रिन्युअल अर्ज करताना जे व्हेरिफिकेशन होत आहे, तुम्ही जर ग्रामपंचायतचं 9 दिवसाचं फॉर्मेट जोडलेला असेल तर ग्रामपंचायत मध्ये जाऊन स्थानिक लेवलवर याची चौकशी सुरू आहे. हा कामगार आहे किंवा नाही. जर कामगार नसेल तर त्यांचे अर्ज हे रिजेक्ट केले जात आहे. आणि तुम्ही जर खरोखर ओरिजिनल कामगार असाल तर तुमचा अर्ज त्या ठिकाणी अप्रूव्ह केला जाईल. अशा प्रकारे नवीन अर्ज आणि रिन्युअल अर्ज याचा मग तुम्हाला फरक समजला असेल. आता तिसरा मुद्दा हा क्लेमचा आहे. तर तुम्ही क्लेमचं व्हेरिफिकेशन झालं, तुमचा क्लेमचा अर्ज अद्यापही पेंडिंग आहे, तर मित्रांनो चिंता करू नका. तुम्ही ओरिजिनल कामगार आहात किंवा डुप्लिकेट कामगार आहात तरी तुम्हाला चिंता करण्याचं कारण नाही. ज्याही वेळेस ही साईट अपडेट होईल, तुमचा अर्ज जर कागदपत्र जर ओरिजिनल तुम्ही अपलोड केलेले असेल, व्हेरिफिकेशन करते वेळेस तुम्ही कागदपत्र ओरिजिनल दिलेले असेल तर तुमचा अर्ज त्या ठिकाणी नक्कीच हा ऍक्सेप्ट म्हणजेच मंजूर केला जाणार आहे. तर अशा प्रकारे घाबरण्याचं कारण नाही. बांधकाम कामगार योजना ही साईट बंद होणार नाही आणि कल्याणकारी मंडळ या ठिकाणी वेळोवेळी पारदर्शकता आणावी म्हणून ही साईट अपडेट करत आहे. त्या मित्रांनो, चिंता करू नका. बांधकाम कामगार ही योजना बंद होणार नाही. योजना पूर्णतः चालूच असणार आहे. तुम्ही कामगार असाल तर नक्कीच नोंदणी करा आणि ह्या योजनेचा मित्रांनो लाभ घेऊ शकता. मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला जी माहिती मिळाली, या माहितीच्या आधारावर आपण आजचा हा व्हिडिओ बनवला आहे.
व्हिडिओमधील माहिती कशी वाटली, योग्य वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या कामगारांना नक्कीच शेअर करा ज्यांनी अद्यापही कामगार योजनेची नोंदणी केली नसेल. मित्रांनो, वाट पाहू पुन्हा एका नवीन योजनेची नवीन व्हिडिओची.